हॅलो गाईज, मी कोमल. कसे आहात सर्व? मजेत ना? मी आली आहे शेगाव येथे. शेगाव गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आम्ही शेगावला आलो. रात्री निघालो, सकाळी इथे पोचलो. नंतर आम्ही भक्तनिवासला थांबलो आणि सकाळी फ्रेश होऊन आम्ही इकडे मठात आलो दर्शनासाठी. आणि गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी आलो. हे मंदिर बघा बाहेरून किती छान दिसतं आहे आणि इथे खूप स्वच्छता आहे. एवढी स्वच्छता आहे की असं म्हटलं जातं की महाराष्ट्रात सर्वात स्वच्छ मंदिर आहे गजानन महाराजांचं. इथं खूप स्वच्छता पाळली जाते. कुठेही कचरा वगैरे काहीही दिसत नाही. आम्ही दर्शन लाईनमध्ये लागलेलो आहे दर्शन घेण्यासाठी. खूप लांबून लाईन होत्या, गर्दी होती फार दर्शनासाठी आणि आरती पण चालू होणार होती सकाळची, त्यामुळं गर्दी झालेली होती. आणि नंतर आम्ही दर्शन घेतलं. आणि हे बाहेरून बघा खूप सुंदर असं वाटतं आहे मंदिर. आतून दाखवता आलं नाही कारण मोबाईल अलाउड नव्हता. कुठेच मोबाईल अलाउड नसतो मंदिरांमध्ये. आणि हे असं सुंदर मन प्रसन्न होऊन गेलं होतं ह्या मंदिरात. खूप छान वाटत होतं. खूप सुंदर असं वातावरण होतं. खूप स्वच्छ होतं सगळीकडेच. नंतर आम्ही भोजनालयात गेलो, महाप्रसाद घेतला. छान असा महाप्रसाद होता. आणि नंतर आम्ही निघालो आनंदसागरला. हे बघा, हे आनंदसागर आहे शेगावचं. खूप मोठं असं गार्डन उद्यान आहे हे. आणि इथे पण स्वच्छताच आहे सगळीकडे. बघा कुठे कचरा वगैरे काहीही दिसणार नाही, एवढं स्वच्छता आहे. आणि बघा इथे सगळ्या संतांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहे. आणि गार्डनमध्ये बघा हे इथं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. इथे हे पायऱ्यांवरून पाणी येते. खूप सुंदर असं दिसत होतं हे पाणी. सगळीकडेच एवढं छान वातावरण होतं, खूप छान सगळीकडे. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी असं जाता आलं नाही कारण तिथे काम चालू असल्यामुळे. तर जिथे जिथे जाता आलं तिथे तिथे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. हे झाडं, हे गार्डन वगैरे, हा तलाव. या तलावामध्ये मोठं एक मंदिर आहे. त्याच्यावर जाण्यासाठी, त्या मंदिरात जाण्यासाठी पूल आहे इथे, पण तिकडे जाता नाही आलं. तिकडेही काम चालू असल्यामुळे इथूनच आम्ही ते बघितलं. खूप सुंदर होतं ते. आणि हे बघा, हे घरं, हे गार्डन, हे झाडं, असं बघून वाटते की जसं की US मध्ये आले की काय. इतकं सुंदर होतं. मन असं प्रसन्न होऊन गेलं होतं. असं वाटत होतं इथून जावंच नाही, या गार्डनमध्येच बसून राहावं. किती छान वाटत होतं. कोण आलं आहे आनंदसागरमध्ये? कोणी आलं आहे का शेगावच्या आनंदसागरमध्ये? बघा, कमेंट करून सांगा कुणाला आनंदसागरमध्ये यायला आवडतं. इथं मंदिरं, खूप छान छान असे मंदिरं आहेत. आणि आता इथूनही आम्ही पुढे जाणार आहोत. तर पुढे काय होतं आहे ते बघण्यासाठी माझा पुढचा ब्लॉगही बघा.